तर मित्रांनो आम्ही बघा इथं बेडवरती तुरीची लागवड केली होती. जवळपास आता याला 1 महिना झालेला आहे आणि तुरीची हाईट बघा, वाढ एकदम खूप चांगल्या प्रकारे सध्या आता याची वाढ झालेली आहे. बेडवरती आम्ही याची टोकन यंत्राच्या सहाय्याने लागवड केली होती. ड्रिपवरती बघा आता 1-1 फुटाच्या अंतराने आम्ही 1-2 बियाची अशी टोकन लागवड केली होती. तर बघा सध्या खूप छान प्रकारे सध्या आता याची ग्रोथ झालेली आहे. आणि याच्यामध्ये बघा आता गवताची बारीक बारीक फुली एकदम खूप जास्त प्रमाणामध्ये गवत झालं होतं, तर याची खुरपणी करून घेतलेली आहे. आणि याची आम्ही बघा 4 फुटावरती लागवड केलेली आहे, म्हणजे दोन्ही तासामध्ये 4 फुटाचं अंतर आहे. त्याच्यानंतर परत 1 बेड सोडून दिलं आहे. त्याच्यानंतर परत 2 तास तुरीचे आहेत आणि मधलं जे 1 तास सोडून दिलेलं आहे त्याच्यावरती सोयाबीनची लागवड केलेली आहे. त्याच्यावर बघा आता एक सोयाबीनचे आम्ही 2 लाईन केलेल्या आहेत, जेणेकरून ही जागा आपण सोयाबीन लवकर निघून जाईल आणि ही पण जागा ही तुरीला त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जाते. तेवढी जागा रिकामी ठेवण्यापेक्षा एक त्याच्यामध्ये आंतरपैकी ही निघून जातं. आणि बघा ते एक कोळपून घेतलेलं आहे, तरी याच्यामध्ये अजून थोडंफार काही बारीक वगैरे गवत आहे. आणि तुरीचे तासही आम्ही खुरपून घेतलेलं आहे. आणि मध्ये बघा आता इथं हे गवत भरपूर असं बारीक उगलेलं आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये खुरपणी न करता डायरेक्ट तणनाशकचा वापर करायचा आहे, जेणेकरून जागेवरती एक जळून जाईल. पण तणनाशकही आपल्याला जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे ओल असल्याशिवाय वापरायचे नाही. जोपर्यंत चांगली ओल होत नाही तोपर्यंत त्याचा आपल्याला त्याच्यामध्ये चांगला फायदा बघायला भेटत नाही. सध्या तुरीची वाढ आहे बघा, एकदम चांगल्या प्रकारे वाढ आहे. आणि आतापर्यंत याला कोणतेही खत वगैरे काय कोणताही आम्ही याच्यामध्ये वापर केलेला नाही. आता त्यानंतर जेव्हा समजा ड्रिपद्वारे आम्ही याच्यामध्ये एखादं खत वगैरे सोडून देऊ. ही आम्ही याच्यामध्ये गोदावरी ही पांढरी तूर आहे. मागच्या वेळी आम्ही टोकन यंत्राने लागवड केली होती, पण ते एवढं काय आम्हाला त्याच्या पण प्लेन रानावरती होती, त्याच्यामध्ये आम्हाला एवढं काय असं चांगलं आलेली नव्हती. त्यामुळे आम्ही यावेळेस बेडवरती लावलेले आहेत. तर बघूया यावर्षी आणि मागच्या वर्षीमध्ये काय डिफरन्स वाटतो का. जर उत्पादन जर चांगलं चालत त्यानंतर आपण पुढच्या वर्षी अजून याच्यामध्ये क्षेत्र वाढवून तुरीची लागवड करू.